नमस्कार मित्रांनो. तर जसं की तुम्ही माझ्या दुसऱ्या रेसिपीच्या व्हिडिओज बघितले असतील, तशीच ही पण एक उत्कृष्ट रेसिपी आहे. तर सुरुवात करू आपण बनवायला. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा पण आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर जे लोक मला फॉलो करतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मी ॲक्च्युली हिंदीमधून व्हिडिओज बनवत असतो, पण विचार केला की असली उत्कृष्ट रेसिपी बघून आपण एक काम करूया, मातृभाषा मराठीतून आपण व्हिडिओ बनवूया. तर सुरुवात करूया आपण. काय काय लागतं या रेसिपीमध्ये चला सांगतो मी. तर या रेसिपीसाठी आपल्याला सगळ्यात पहिले लागेल पनीर. तर पनीरचे मी असे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत. अजून एक गोष्ट महत्त्वाची जी आहे ती घेतली आहे मी मेयोनेज आणि केचप आणि ओरिगॅनो आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा ब्रेड. कारण आपण बनवत आहोत पनीर सँडविच. तर या पनीरमध्ये आपल्याला काय काय ॲड करायचं हे मी सांगतो तुम्हाला. आधी आपण ह्याच्यामध्ये केचप टाकणार आहोत. तर तुम्ही जसं बघू शकता ह्याच्यामध्ये आपण केचप ॲड केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे मेयोनेज. तर आता या दोन्हीला आपण मिक्स करून घेऊयात. पण सगळ्यात आधी हे मिक्स करायच्या आधी आपण ह्याच्यामध्ये ॲड करूयात ओरिगॅनो. तर आपण पनीरमध्ये केचप, मेयोनेज आणि ओरिगॅनो हे सगळं मिक्स केलेलं आहे. ब्रेडच्या आतमध्ये आपण जे स्टफिंग करतो ते आहे. तर आपण हे बाजूला ठेवून देऊयात आत्ता. तर जसं की तुम्हाला दिसत असेल आता आपण 2 ब्रेडचे स्लाइसेस घेतलेत. तर ॲक्च्युली आपण एक ब्रेडची स्लाईसवरती सगळं आपण हे करणार आहे, स्टफिंग वगैरे घालणार आहे, ह्याच्यावरती चीज ठेवणार आहे. हा आपण दुसऱ्या ह्याच्यावरती ठेवणार आहे, म्हणजे हाफ सँडविच तयार होईल. तर आता स्टफिंग ह्याच्यावरती घालूयात. तर हे आता रेडी. तर ह्याच्यावरती आपण चीजची स्लाईस ठेवूयात. त्यानंतर मग हा ब्रेड जो आहे हा ह्याच्यावर उलटा ठेवूयात. तर मी चीजची स्लाईस घेतलेली आहे, अमूलच्या चीजची स्लाईस आहे ही. आणि आता आपण काय करूयात की चीजची स्लाईस जी आहे ती ह्याच्यावर ठेवूयात. तर मी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अख्खी स्लाईस पण ठेवू शकता, पण मी ॲक्च्युली अर्धीच घेणार आहे. तर अर्धे स्लाईस घेण्यामागचं कारण जे आहे हे आहे की आपल्याला पूर्ण स्टफिंगचं वगैरे टेस्ट यावा आणि चीजनी ओव्हरपॉवर नको करायला आपल्या रेसिपीला. त्याच्यामुळे मी अर्धीच चीजची स्लाईस घेतलेली आहे. तर आता आपलं हे सगळं स्टफिंग आणि ह्याच्यावर आपण चीज ठेवलेलं आहे. तर आपण हा ब्रेड जो आहे तो उलटा करून ठेवलेला आहे ह्याच्यावरती. तुम्ही पाहू शकता आपण ब्रेड जो आहे हा पॅनमध्ये ठेवलेला आहे. तर आता पॅन जो आहे माझा सेरामिकचा पॅन आहे. तर ॲक्च्युली तुम्ही कुठलाही पॅन घेऊ शकता, पण ह्याच्यामध्ये तुम्ही अजून एक गोष्ट ॲडिशनमध्ये तर असं करू शकता की तुम्ही खाली बटर पेपर ठेवू शकता. खालून ग्रिल नाही होणार, पण मला ग्रिल चालेल, त्याच्यामुळे मी खाली बटर पेपर ठेवलेला नाही आहे. तर अजून एक गोष्ट अशी की आपला ब्रेड हा कडक पण नाही झाला पाहिजे. तर यासाठी मी एक पाण्याचा असा ग्लास टाईप्स ऑफ असं ठेवतो आहे. तर ह्याच्याने काय होईल की वेपर्स जे आहेत वॉटर पेपर्स, त्याच्यामुळे हा ब्रेड जो आहे हा मऊच राहील, हा कडक नाही होणार. तर जसं की तुम्ही पाहू शकता की सँडविच तयार आहे. तर आता आपण ह्याला कट करूयात. हा सँडविच तर एकदम चीजी आहे, एकदम तुम्ही जसे पाहू शकता. तर गाईज आपला सँडविच तयार आहे. तर नेहमीप्रमाणे मी खूप जास्त एक्सायटेड आहे की टेस्ट केल्यानंतर कसा लागेल हा. तर ते आपण टेस्ट करूयात. एकच नंबर, जबरदस्त डिश आहे. तुम्ही जरूर ट्राय करा. एकच नंबर आहे. तुम्ही ही करून पाहिलीच पाहिजे, हे मी नक्की सांगेन तुम्हाला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.